नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवले आहे वट सावित्री स्पेशल थाळी। मी हे 2 पार्टमध्ये व्हिडिओज बनवलेले आहेत, कारण की व्हिडिओ खूपच लॉंग होऊन जातो। चला तर आपण रशीची तयारी करूया। मी ते खोबरं भाजून घेत आहे तव्यावरती। एकदम नॉर्मल भाजून घ्यायचं आहे, जास्त रेड पण नाही होऊ द्यायचं आहे। लगेच काढून घ्यायचा आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। मी एकदम सिंपल मसाला रेडी करत आहे। लसूण अद्रक टाकून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात आणि हे कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घ्यायचं आहे। आणि लगेच फोडणीसाठी तेल तापवलं आहे। तिखट, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला, हळद, लसूण मसाला आणि मी वाटण तयार केलेलं त्यात टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला आता तर्री आलेली आहे व्यवस्थित। आणि मी हे डाळीचं पाणी ठेवलेलं आहे पूर्णातल्या आणि ते त्याच्यात टाकायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे। कवर करून घ्यायचं आहे आणि उकळ चांगला येऊ द्यायचा आहे। आणि उकळल्यानंतर एकदम व्यवस्थित कडल्यानंतर भाजी कोथिंबीर टाकून आपली भाजी तर रेडी झालेली आहे। कांदे भजी सुद्धा बघूयात। मी इथे 1 ते 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे मोठा, तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि मीठ टाकून घेत आहे। इथे ओवा मी हातावर क्रश करून घेत आहे आणि टाकून घेत आहे त्याच्यात। इथं बेकिंग सोडा घेतला आहे मी थोडासा आणि वरतून कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ड्रायमध्ये पण, जेणेकरून ड्राय स्पाइसेस त्याच्यात मिक्स होईल। आणि नंतरच मग पाणी टाकून मिक्स करायचं आहे। मस्त डो बनवून घ्यायचा आहे। एकदम आपल्याला जसं पतले जाड हवं आहे तसं टाकून घ्यायचं आहे पाणी त्याच्यात। आणि पाणी थोडं थोडं टाकायचं आहे, जेणेकरून ते एकदमच पातळ ना होऊन जाऊ, म्हणून हळूहळू पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पिठाच्या गाठी त्याच्यात नसाव्यात म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून। तुम्ही बघू शकता बॅटर कसं रेडी झालेलं आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही। चला तर इथे मी पापड तळून घेत आहे, कुरडई तळून घेत आहे। तांदूळाचा पापड आहे आणि हा नागलीचा पापड आहे। हा पण तांदूळाचाच पापड आहे। इथे सगळे पापड आणि कुरडई तयार झालेले आहे तळून। आणि इथे भजी तळायला घेत आहे मी आणि छोटे छोटे टाकून घ्यायचे आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जास्त फास्टही नको, नाही तर लगेच टाकल्याबरोबर ते जळून जातात। कमी गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। थोड्या थोड्या वेळाने साईड चेंज करत राहायचे आहे। मग ते एक साईडनेच होत नाही, दोन्ही साईडनं पण व्यवस्थित होतात। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तळलेले आहे मी, गोल्डन रेडिश झालेले आहे व्यवस्थित। आणि अशाच प्रकारे सगळे तळून घ्यायचे आहे। यात मी 2 रेसिपी शेअर केल्या आहे, पुढच्या पार्टमध्ये अजून 2 आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।